ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जीवापाड जपलेला ऊस व त्यातूनच येणाऱ्या उत्पन्नातून भविष्य काळातील काही योजना आखलेल्या असतानाच त्या हवेत विरल्याचा प्रकार घडत आहे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस शेतीला आग लागण्याचे सत्र सुरू झाले असून 2च दिवसांपूर्वी बेल्हे येथील अशोक घोडके यांच्या 1.5 एकर ऊस महावितरणाच्या एबी स्विच मधून ठिणग्या पडून जळाला। तशीच परंतु अज्ञात व्यक्तींच्या सिगारेट बिडीच्या न विसलेल्या थोटकामुळे किंवा काही आकस्मिक कारणांमुळे बेल्हे अळकुटी रस्त्यावर असणाऱ्या रानमळा गावच्या हद्दीतील बबन नाथा गुंजाळ, भास्कर गणपत गुंजाळ, बाळशीराम गणपत गुंजाळ, सुमन बबन गुंजाळ यांचे 4 एकर ऊसाचे क्षेत्र जळून गेले। सदर घटनेला विघ्नहर कारखान्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे। शुक्रवार दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी रानमाळा येथे श्री बबन नाना गुंजाळ, बाळशीराम गणपत गुंजाळ यांचा तब्बल 6 एकर ऊस जळून भस्मसात झालेला आहे। तब्बल 20 महिन्यांचा ऊस हा कारखाना ऑफिसने वेळेत तोडून न नेल्यामुळे काही कारणास्तव या ठिकाणी ऊसाला आग लागली आणि संपूर्ण ऊस भस्मसात झालेला आहे। वैयक्तिक माझं असं मत आहे की या संपूर्ण नुकसानीची भरपाई कारखान्यातून आम्हाला मिळाली। त्याचप्रमाणे झालेल्या घटनेला संपूर्ण कारखाना ऑफिस आणि कारखान्याचे बेल्ले ऑफिसचे गाडगे साहेब जबाबदार आहेत। वेळोवेळी महिना त्यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांनी कोणत्याही ऊस रानमाळा गावच्या कोणत्याही ऊसाच्या लागवडीकडे दखल दिलेली नसल्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात हा दुष्काळ जाहीर झाला असून लोक पोटतिडकीने आणि अतिशय पोटच्या मुलांसारखा आपल्या पिकांना जीव लावतात आणि तो उत्पादन करतात। उत्पादन करताना अनवधानानं रस्त्याने जाणाऱ्या काही बिडी काढी टाकली घेण्याच्या शक्यतेनुसार या रानमाळा जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रानमाळा येथे ऊसाला आग लागली असून अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय आणि या नुकसानीला जबाबदार करून हा एक फार मोठा प्रश्न अनुत्तरित आहे। या ठिकाणी या ऊसाच्या मालकीन आपल्यावर आहेत, त्यांना आपण विचारूया का हे नुकसान कसं आणि कशा प्रकारे झालंय। मावशी तुमचं नाव सांगा आणि किती क्षेत्राला लागलं ते सांगा तुम्ही, आणि आग कशामुळे लागली ते आम्हाला सांगा तुम्ही। नाव हरण बबन गुंजाळ। किती क्षेत्र आहे तुमचं इथं ऊसाचं? त्यांचं नामचं सारखंच आहे। 2 एकर क्षेत्र लागलं। आग कशामुळे लागली? तर काय आम्ही नव्हतो तर कशाने लागली कसं सांगायचं? त्यांच्यापेक्षा नाही। आणि इथं वीज व्हायची काय सुविधा होती काय? पाणीच नाही, साधनच नाही, काही फोन आलो पळत पण काही साधनच नाही। ऊस कधी तुटणार होता? 5 लाकडं आले बोलले परवा 2 दिवसात तुटून येणार होती, टोळी येणार होती। 1 तारखेपासूनच म्हणत होते 2 दिवसात। याच्यात अजून कोणाकोणाचा ऊस आहे तुमचा? भावकीचाच आहे का अजून कोणाचा आहे? भावकीचा सगळा भावकीचा ऊस आहे। 4-4.5 एकर ऊसाला आग लागलेली। अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं असेल तुमचं? काय अंदाज तुमचा? कसं काय आम्ही अंदाज लावायचा? नुकसान लाकडं तर केवढा जळत अजून तुम्ही पाहिल्या सगळं वाटोळं झालंय पार तिथं। लिंबन फिंबन सगळंच गेलंय। या ठिकाणी या माऊली अतिशय रडून आपल्याला सांगतायत शेतकऱ्याच्या व्यथा शेतकऱ्यालाच माहिती। अतिशय प्रेमानं जगलं ऊस डोळ्यासमोर जळताना पाहून 2 वाजता यायचं पाणी भरायला। तर या माऊलीला अश्रू अनावर झालेले आहेत आणि अतिशय गंभीरपणे ही गोष्ट घ्यायला पाहिजे। शासनाने किंवा रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याने ही गोष्ट अतिशय गंभीरपणे घेणं गरजेचं आहे। तसेच आपल्याबरोबर या रानमाळा गावचे माजी सरपंच आणि यांच्या मिसेस या विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया का या ऊस कोणाकोणाचा आहे आणि कसा जळाला। आज जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अगदी शेवटच्या टोकाला रानमाळा गाव, त्या रानमाळा गावाच्या लगत बेल्ला अळकुटी रस्त्याच्या लगत असलेले या शेतकरी वर्ग बबन नाना गुंजाळ, तसेच सुमन बबन गुंजाळ, नाथा गणपत गुंजाळ, बाळशीराम गणपत गुंजाळ आणि भास्कर गणपत गुंजाळ हे शेतकरी यांची जमीन या बेल्ला अळकुटी लगत असलेल्या रस्त्याच्या लगत गावामध्ये ही जमीन आहे। आणि आता दुष्काळाचे रानमाळा गाव तर हे दुष्काळाच्या छायेमध्ये आहेत।
थोडासा पिंपळगाव जोग्याला पाणी आल्यामुळं कसं तरी ऊसाला पाणी मिळालं, पण पुढील काळामध्ये लवकरात लवकर ऊस तुटून जायला पाहिजे होता. त्यांनी कारखान्याकडे ती मागणी केली होती. 2-3 दिवसामध्ये त्या टोळ्या ऊस तोडण्यासाठी या ठिकाणी येणार होत्या, पण अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेलं पाचट वगैरे त्या पाचटाला कुणाकडून आग लागली, जाणून बुजून झाले असं काही नाही, पण आकस्मिकरित्या ती आग लागलेली आहे. आणि त्यामुळे जवळजवळ या 4 ते 5 शेतकऱ्यांच्या जवळजवळ 4.25 एकरच्या ऊसाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामध्ये पाईपलाईन असेल, ठिबक सिंचन केलेलं असेल, या सर्व नुकसान यामुळे झालेलं आहे. अतिशय आधीच कुठल्याही पिकाला बाजार नाही, कुठल्याही मालाला बाजार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळी सावट असताना मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकरी वर्गाचं या 5 शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे असं या ठिकाणी मी आपणाला सांगतो. धन्यवाद सरपंच साहेब. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना आम्ही शेतकरी वर्गातर्फे एक विनंती करतो की रस्त्याने जाताना येताना आपण सिगरेट काडी ओढून कृपया टाकू नये. अतिशय मोलाची येते शेतकऱ्याची जी पिकं असतात ती जळून जाण्याची शक्यता असते, तरी कृपया आपण याची काळजी घ्यावी. शिवनेरी प्राईमसाठी सुधाकर सईद बेल्ले. शिवनेरी प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.